ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नयनांजने पहावा ब्रह्मठसा. देखतसे देही द्वैत भेदातीत, तोची धन्य संत माझे मनी. त्याचे चरणोदकी जानवी पवित्र, सहस्रदळावर लक्ष ज्याचे. ज्ञानदेव म्हणे ऐशा योगियाला, देखता तयाला नमन माझे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 त्यातलं श्लोक क्रमांक 30 आणि माऊलींनी त्यावर ज्ञानेश्वरीमध्ये 7व्या अध्यायात 205 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधी भूतादी दैवम माम साधी यज्ञंच ये विदुः, प्रयाणकाले च माम ते विदुर्युक्त चेतसा. अर्थात मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित कसा होतो हे आपण आतापर्यंत पाहिलं आहे. आणि तो कृष्ण भावना भावित होण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती पाहायचीच असेल तर संतांचं चरित्र पाहावं महाराज. कुठल्या संत प्रपंचामध्ये रममान झाला, आणि प्रपंचामध्ये रममान होत असेल तर तो संतच नाही महाराज. संतांच्या प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ राहत होता. आमच्या परमार्थातही प्रपंच येतो. हा फरक आहे आमच्यामध्ये. चोखामेळांच्या जीवनातला एक प्रसंग, बायकोचं बाळंतपण जवळ आलं आणि त्यांच्या पत्नीने सांगितलं की वंसला म्हणजे चोखामेळ्याच्या बहिणीला त्यांनी घेऊन यावं बाळंतपणासाठी. आणि म्हणून चोखामेळ्याला त्यांनी पाठवलं. पूर्वीचा दिवस ते, काही त्यावेळेस वाहनं दळणवळणाची इतके साधनं उपलब्ध नव्हते महाराज. निघाले चोखामेळा पायी आणि जाता जाता वारकऱ्यांचा जथ्था लागला, साधू संतांचा. आणि त्या भजनामध्ये हे झाले समाविष्ट. देहभान विसरले महाराज. त्यांच्याबरोबर बहिणीचं गाव त्या मार्गामध्ये आलं, ते मागं गेलं, हे चालताच आहे पुढं. 2-3 महिन्यांनी ते भानावर आले आणि मग लक्षात आलं, अरे आपण चुकलो म्हणून तिथून पळत सुटले की आता काय झालं असेल आणि काय नाही. घरी येऊन पाहतात तोपर्यंत आलेली ती वंश म्हणजे तो प्रत्यक्ष परमात्मा होता महाराज. अंतर्यामी. त्याने ओळखलं की स्वारी आली. ते वेशीवर आले असतील तोपर्यंत पटकन निर्णय घेतला. म्हणले वहिनी मी आता जाते ग, आणि निघून गेलेत. आल्यानंतर त्यांची पत्नी पाणी घेऊन चोखोबांचे पाय धुण्याकरता गरम पाणी, पाट, तो थाट. चोखामेळा विचार करायला लागला, मी चुकलेला असताना एवढा प्रेमाचा वर्षाव करते. अंगावर इतके मोठे दागिने आहेत. आणि बायांचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. पत्नीच्या अंगावर जर दागिने पतीने घातलेले असतील तर ती साष्टांग दंडवत घालते, नाहीतर क्षणाक्षणाला उद्धार करते. लंकेची पार्वती करून ठेवली म्हणून. आश्चर्यचकित झालेल्या चोखामेळ्यांना जेव्हा समजलं की बहीण येऊन गेली, आणि बहिणीला तर येताना गावी भेटून आले, म्हणले ताई सगळा घोळ झाला, असा खेळ सगळा झाला हा. ते म्हणले बाबा सांगून तर गेला असता, आम्ही गेले नसते का, वगैरे वगैरे. बहिणीशी संवाद करून आलेले चोखामेळा. आणि घरी धर्मपत्नी सांगते की माझी नणंद आली आणि बघा ना सुंठवडा बाळ सुंठ ते काय असेल ते सगळं आणलं बाळंतणीचं. मुलाला दागिने आणले, लेकराला, मला दागिने आणले, वस्त्र आणले, तुम्हाला आणले. घर भरून सगळं भरलेला संसार. चोखामेळ्याच्या डोळ्यातून घड अश्रू आले महाराज. कृष्ण भावना भावित झालेल्या माणसाचा अध्यात्म
अध्यात्माचा गाडा भगवंत चालवतो, नवल नाही हो, त्याचा प्रपंचसुद्धा चालवतो. बाळंतपण करावं पांडुरंगानं. योगक्षेमं वहाम्यहम्. भक्ताची सगळी काळजी भगवंत घेत असतो महाराज. फक्त कृष्ण भावना भावित होता आलं पाहिजे. जितकं आम्ही स्वतःला विसरू, परमार्थाशी एकरूप करू, तितकं काळजी वाहणारा भगवंत पाठीशी उभा असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलिया आघात निवाराया. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. तयाचा योगक्षेम आघवा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रय ओमी. माऊली वर्णन करतात. भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ज्या क्षणी जीव सर्वार्थानं माझ्याशी एकरूप होतो त्याच क्षणी त्याचा योगक्षेम मी वाहत असतो. त्याला प्राप्तही करून देतो आणि दिलेलं टिकवून सुद्धा शकतो. योग म्हणजे प्राप्ती आणि क्षेम म्हणजे टिकवून ठेवणं. दोन्ही गोष्टी. नुसत्या प्राप्त करून देत नाही तर त्याच्याजवळ ते टिकवून ठेवण्याचेही सामर्थ्य भगवंत प्रदान करत असतात महाराज. म्हणून कृष्णा भावना भावित होता आलं पाहिजे. आणि या 7व्या अध्यायात कृष्ण भावना भावित कसं होता येतं यावर विशेष रूपानं प्रतिपादन करण्यात आलेलं आहे महाराज. काही नाही, साधा उपाय सांगितला आहे की जो कृष्ण भावना भावित झालेला आहे त्याच्या संगतीनं राहा, त्याच्याशी सत्संग करा. कारण असा सत्संग हा 100% आध्यात्मिक असतो. भगवंताशिवाय दुसरा विषय अशा सात्विक माणसाजवळ नसतो आणि त्या योगे मनुष्याचा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध येतो. ईश तत्व कळतं, भगवंत कळतो, स्वस्वरूप कळतं, यात नवल नाही. भगवंत स्वरूपसुद्धा कळतं आणि भगवंत स्वरूप ज्या क्षणी कळतं त्या ठिकाणी मी निघून जातो. देह नव्हे मी हे सरे. देहानं राहायला पाहिजे, त्यातला मी निघून जायला पाहिजे. आणि तेच नेमकं या सत्संगातून घडत असतं. आणि मग शेवटी लक्षात येतं की आदी मध्यांती हा परमात्माच भरलेला आहे, तोच करता आहे आणि तोच हे संपूर्ण जग त्याच्या सूत्रानं चालतं. चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिवीन. त्या भगवंताशिवाय इथं वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मीपणाच निघून जातो महाराज. कारण स्वस्वरूप कळतं, आपण कोणीच नाही ते कळतं. आणि मग भगवंताच्या नामाचा विसरच होत नाही. तो नाम इतकं खोलवर जातं की ती श्वासाशी नातं जोडतं आणि अंतिम समयी काय शिल्लक राहतं तर ते नामच अंतिम श्वासाबरोबर बाहेर येतं महाराज शरीरातून. मुक्ती मिळाल्यानंतर आता काही करण्यासारखं नाही असं म्हणतात, परंतु मुक्ती मिळाल्यावरही एक शिल्लक राहतं, ते म्हणजे नामस्मरण आहे. अखंड ऐसे खंडे ना त्याचे. कधीच त्याचा विसर पडता कामा नये, आठवण्याचा प्रश्नच येऊ नये. म्हणून भगवंत म्हणतात की अशी अवस्था जीवाच्या ठिकाणी प्राप्त झाली की प्रयाण काले पीच मामते विदुर्युक्त चेतसा. पण केव्हा? साधिभूतादि दैवम माम. मला सर्वस्व म्हणून जेव्हा मनुष्य जाणतो की सर्वा मीच आहे, साधिभूतादि दैवम साधी यज्ञमचे विदू. आणि मग अशा माणसाच्या प्रयाण काले पीच मामते विदुर्युक्त चेतसा, त्याला अंतसमयी फक्त आणि फक्त त्याचं नातं माझ्याशीच जोडलेलं असल्या कारणाने मोक्ष त्याची वाट पाहत असतो, भगवंत म्हणतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग 205 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे, संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आपण मागेही चिंतन केलं
की श्रीमद भगवद्गीता 2 जोड्यांचा संवाद आहे. एक संजय आणि धृतराष्ट्र, स्वामी आणि त्याचा दास, आणि एक गुरु आणि शिष्य, भगवंत आणि अर्जुन. या दोन गोड जोड्यांचा संवाद श्रीमद भगवद्गीतेमध्ये येतो. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी या 2 जोड्या तर कायम ठेवल्याच. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेच, संजय आणि धृतराष्ट्र आहेच, परंतु माऊली आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि माऊली आणि श्रोते, अशा 2 जोड्या आणखी ज्ञानेश्वरीमध्ये पार्टिसिपेट केल्या, भाग घेतला. 4 जोड्या झाल्या. श्रीमद भगवद्गीता 4 जणांचा संवाद आहे, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये 8 जण संवाद करतात. आणि या संवादाच्या, माऊलींच्या या रचनेच्या वैशिष्ट्याचा हा नमुनाच आहे की आता माऊली सांगतायत की आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे. अर्जुनाचे प्रश्न करण्याची खुबी, त्यावर उत्तर देणारे भगवंत, शंकेचे निरसन करण्याकरता उपदेशात्मक सांगणारे त्या प्रश्नावर भगवंत. संजयो आवडलेपणे, आणि साहजिकच संजय भगवंताचा निश्चिम भक्त आहे, म्हणून तर दिव्य दृष्टी मिळाली महाराज, भलत्याला थोडीच मिळते ती. संजयाला तो संवाद आवडत होताच. कधी कधी संजयाला याचाही विसर पडला आहे की आपण याचे परखडपणे संजय जेव्हा मांडतो त्यावेळेस जरासुद्धा घाबरत नाही तो धृतराष्ट्राला की राजा आहे, त्याला आवडेल तसंच बोलायला पाहिजे. नाही, जे चाललेलं आहे, जे सत्य आहे तेच संजय तिथे सांगतोय. आणि संजयाला हा संवाद इतका आवडतोय, तो संवाद तो धृतराष्ट्राला कसा सांगेल त्याचं वर्णन माऊली म्हणतात आता पुढे बघू. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे, संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. अर्थात त्या अर्जुनाचे ते प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरीचे उत्तर देणे हे संजयास आवडल्यामुळं तो संवाद कशा प्रकारे आणि कशा प्रेमानं सांगेल धृतराष्ट्राला ते आता तुम्ही पहा. त्याचं वर्णन माऊली म्हणतात पुढे करू. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे, संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.